नमस्कार. नवभारत नवराष्ट्राच्या महाराष्ट्राचा महासंग्राम या निवडणूक दौऱ्यात आपण उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा कव्हर करत बीडमध्ये आलेलो आहोत. बीड जिल्ह्यातल्या बीड विधानसभा मतदारसंघामध्ये काय राजकीय परिस्थिती, कशा प्रकारची लढत या ठिकाणी होते, त्याची आपण या ठिकाणी माहिती घेणार आहोत, उमेदवारांशी चर्चा करणार आहोत. एकंदरीत बीडचा जर हा संघर्ष बघितला तर क्षीरसागर घराण्यातच हा संघर्ष होताना दिसून येतोय. महायुतीकडून योगेश क्षीरसागर हे उभे आहेत, जे अजित पवार राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार आहेत आणि त्यांच्या विरोधामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून संदीप क्षीरसागर हे उभे आहेत. त्याच्यामुळे हा संघर्ष मोठा रंजक ठरतोय. आपण महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या लढती जसं बघतोय. आपल्या सोबत चर्चा करण्यासाठी योगेश क्षीरसागर आहेत. योगेशजी, पहिल्यांदा मी तुमचं स्वागत करतो या चर्चेमध्ये. आणि ही जी निवडणूक आहे, या निवडणुकीकडे बघताना तुम्ही पहिल्यांदाच म्हणजे निवडणुकीला उभे राहत आहेत आणि या सगळ्या परिसरातले एक प्रतिष्ठित नामांकित असे तुम्ही युरोलॉजिस्ट आहात. राजकारणाकडे तुम्ही किंवा निवडणुकीकडे वळण्याचं कारण काय? राजकारणात माझा परिवार गेल्या अनेक वर्षांपासून असल्यामुळे राजकीय धडे लहानपणापासून घरी भेटत होते. त्यामुळं प्रॅक्टिस करत असताना सुद्धा मी राजकीय दृष्ट्या फॅमिलीतील सदस्यांना मदत करत होतो निवडणुकीत. निवडणुकीत पण तुमचं एक ब्राईट करिअर किंवा डॉक्टर म्हणून तुम्ही इतके नामांकित, तुमच्या माध्यमातून शस्त्रक्रियांचे रेकॉर्ड सुद्धा झालेलं होतं. मग ते सगळं सोडून राजकारणात येण्याचा उद्देश किंवा काय ठरवून तुम्ही आलात की काय उद्देश? मला बीड शहर ग्रामीण भाग यामध्ये जे प्रलंबित काम आहे ते पूर्ण करायचे आणि त्यासाठी राजकारण हे एकच माध्यम होतं. आणि जो लोकांचा विश्वास हा परिवारावर आहे किंवा त्यांच्यामुळं माझ्यावर आहे, किंवा मी जे काम केलं आहे आत्तापर्यंत, किंवा लोकांची जी भावना आहे, त्यामधून मला वाटलं की या सर्वांचं नेतृत्व मी करू शकेल आणि व्यवस्थितरित्या एक डेव्हलपमेंटल ट्रॅकवर बीडला टाकू शकेल. आपण जर इथल्या उमेदवारीवरून बरेच वाद झाले किंवा वेगवेगळ्या पद्धतीच्या व्यूहरचना सुद्धा झालेल्या होत्या आणि तुमची जी उमेदवारी जी घोषित झाली ती महाराष्ट्रातली सर्वात शेवटची उमेदवारी म्हणून जी घोषित झाली आणि मोठा त्यांच्या प्रवास होता. काय कारण ही सीट शिवसेनेला जाणार होती, कसं झालं सगळं? होतं 3 पक्षाची युती, महायुती असल्यामुळे, आणि त्याला घटक अजून पण लहान लहान घटक पक्ष पण आहेत. त्यामुळे सगळ्यांनाच वाटतं की आम्ही ह्या सीटवर लढावं. आणि मागे शिवसेना आणि भाजप युती असताना या जागी शिवसेना लढायची. त्यामुळे शिवसेनेची सुद्धा मागणी होती की एकमेव सीट आम्हाला आहे, ती आमच्याकडे द्या. मागच्या वेळेस आमदार इथून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निवडून आल्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेसनी पण दावा या ठिकाणी केला होता. आणि मग ते कॅन्डिडेट कोण आहेत, विनिंग कॉम्बिनेशन काय बसतंय, यावर युतीतील नेत्यांची चर्चा झाली. बरोबर. त्यानंतर शेवटी निर्णय झाला. म्हणजे अगदी मध्यरात्री तुमचा एबी फॉर्म रात्री पोहोचलेला होता, अगदी हेलिकॉप्टरच्या माध्यमातून आला. अगदीच म्हणजे नाही, रात्री ठरल्यानंतर पहाटेची जी फ्लाईट आहे संभाजीनगरला येणार. ओके, त्याच्यामधून पण आता तुमचे काका जयदत्त क्षीरसागर हे मंत्री होते आणि ते सुद्धा इच्छुक होते. म्हणजे 3 क्षीरसागर या रिंगणात होते, पण शेवटी त्यांनी अर्ज मागे घेतला आणि तुम्हाला पाठिंबा दिला. म्हणजे 2 पुतण्यांमध्ये त्यांनी तुम्हाला निवडलं. नक्कीच माझे आणि त्यांचे विचार जुळतात आणि आमचे जे सहकारी आहेत त्यांच्यात सुद्धा असं काही कुठं बेबनाव नाही. त्यामुळं आम्ही एक युनिट म्हणून अनेक वर्ष सोबत काम केलेलं आहे आणि जुळण्यासारखं बऱ्याच गोष्टी होत्या आणि तुटण्यासारखं फार काही गोष्टी नव्हत्या. त्याच्यामुळे त्यांनी तो निर्णय, त्यांचा सपोर्ट मग तुम्हाला फार मोठा. हो, नक्कीच मोठा त्यांचा दांडगा अनुभव, त्यांनी लढलेल्या अनेक निवडणुका, त्यांनी केलेले कामं, त्यांच्यासोबत असलेले लोक, एक हत्तीचं बळ नक्कीच त्यांच्या पाठिंब्याने. योगीजी, दुसऱ्या बाजूला तुमचे चुलत बंधू आहेत आणि शरद पवार या ठिकाणी त्यांनी 2 दिवसापूर्वीच सभा घेतलेली होती. एकंदरीत ज्या वेळेस शरद पवार एखाद्या ठिकाणी सभा किंवा बीडमध्ये येतात तर कलाटणी मिळते, असा एक प्रघात आहे. काय तुम्ही याच्या संदर्भात म्हणाल किंवा ज्या पद्धतीने तुमच्यावर ताशेरे ओढले गेले त्या संदर्भात? माझ्यावर तर वैयक्तिक काय असे ताशेरे ओढले तुमच्यामध्ये महायुतीचे जे पक्षीय एकमेकाचा विरोध असतो तेवढाच तिथं आला. पण आपण जर पाहिलं तर पवार साहेबांची जी सभा झाली तशा प्रकारची नेहमी सभा होती तशी झाली नाही. ती सभा फेल झाल्याचं बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे त्यामध्ये. आणि त्याला कारण मला वाटतं कॅन्डिडेट आहेत. कॅन्डिडेट जे त्यांनी दिलेले आहेत परत, ते सुद्धा
दुसऱ्या यादीमध्ये येणारे एकमेव आमदार राष्ट्रवादीचे आहेत. त्यामुळे त्यांना कॅन्डिडेट म्हणून घोषित करण्यासाठी सुद्धा काही उत्सुकता नव्हती अच्छा. महाविकास आघाडीमध्ये आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षामध्ये. त्यामुळं हा जो कॅन्डिडेट आहे किंवा हे जे आमदार आहेत ज्यांनी 5 वर्ष कारभार बघितला इथं, त्यांच्या बाबतीत नाराजी खूप आहे. ओके. त्यांनी काय काम केलंय हे तर ते काही सांगत नाही, पण त्यांनी काहीच केलं नाहीची चर्चा ही जास्त आहे मतदारसंघात. आणि चांगलं काम करण्यापेक्षा वाईट काम करणं, लोकांना त्रास देणं, कार्यकर्त्याला त्रास देणं, सामान्य जनतेला भ्रष्टाचाराचं सगळं वातावरण गेले 5 वर्ष त्यांचं समजलेलं आहे. त्यामुळं एक प्रकारचा निरुत्साह तिथल्या कार्यकर्त्यांमध्ये. आणि त्याच्याचमुळे तुम्ही या सगळ्या विरोधात लढण्यासाठी समोर आलेला. आणि माझं काम तर चालूच होतं. गेले 7-8 वर्षांपासून शहरात काम चालू होतं. गेल्या 5 वर्षापासून ग्रामीण भागात होतं आणि वर्षभराआधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर आम्ही विधानसभेची तयारी सुरू केली. तुमचं विजन काय असणार आहे? कशा पद्धतीचं काम तुम्ही देणार आहात 5 वर्षामध्ये? आम्ही शहर, ग्रामीण, तांडे, वस्ती असे दौरे सारखं सातत्याने केलेले आहेत. त्यामुळे ह्या मतदारसंघाच्या ज्या गरजा आहेत किंवा ज्या मागण्या आहेत त्यासाठी आम्ही जे आखणी केली आहे त्यातून एक प्लॅटफॉर्म तयार झालेला आहे आणि एक विजन आमची शहराला काय लागतंय, ग्रामीण भागाला काय लागतंय, युवा पिढीला काय पाहिजे, महिलांसाठी आम्ही काय करू शकतो, मायक्रो फायनान्स करू शकतो का, इथं सिंचनाचा प्रकल्प युवा पिढीसाठी आम्ही आणून त्यातून काही शेतीवर चालणारे काही उद्योग करू शकतो का, यासोबतच जे अपग्रेडेशन आहे सिटीचं त्याबद्दल सुद्धा आम्हाला काम करायचं आहे. त्याचा आम्ही प्लॅन तयार केलेला आहे. योगेशजी, शेवटी विजयाच्या दृष्टिकोनातून किती आत्मविश्वास तुम्हाला आहे आणि कशा पद्धतीचं तुमचं? हे इथं चांगलं मतदान पडेल. लोक उत्सुक आहेत आणि सगळीकडे स्वागत हे आमचं होतंय. आणि लोकांना डेव्हलपमेंट करणारं आज नेतृत्व पाहिजे. सर्व समाजाला सोबत घेऊन जाणारं नेतृत्व पाहिजे. आणि अण्णांचं पाठबळ भेटल्यानंतर आता एक चांगल्या परिस्थितीत इथं आम्ही आहोत. योगेशजी, धन्यवाद तुमच्याशी चर्चा केली. थँक्यू.